आम्ही आज जो एक कल्याण पूर्व खडेगोलवली, विठ्ठलवाडी, कैलासनगर, आशेला, चिंचपाडा या भागातनं काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवार आहे। कल्याण खडेगोलवली येथे परिसर आहे, आज सर्वांनी झोपडपट्टी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे। आज जे पण नगरसेवक राहिलेले आहेत, आत्तापर्यंत सगळे सत्ताधारी नगरसेवक राहिलेले आहेत, पण आज पण खडेगोलवलीतली, विठ्ठलवाडीतली जनता जी आहे हे सर्वजण मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। जसे पाणी, कचरा, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे। आज पण पाण्याची लाईन आपल्याकडे गटरातनं झालेली आहे। त्याहून सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आमचा आहे, इथे प्रॉपर्टी कार्ड। उल्हासनगरमध्ये जर प्रॉपर्टी कार्ड येऊ शकतं, कल्याण डोंबिवलीमध्ये का नाही येऊ शकत? आज जर इथे जर प्रॉपर्टी कार्ड आलं तर सामान्य माणसांना आज जी लूटमार होती आहे त्यांची, डबलमध्ये एक वेगळा रेट चार्ट रेडी आहे। समोर शिवसेना, महायुती आणि तसेच ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, कसं पाहतो आपण? काय म्हणतो तो? आपल्या समोर महायुती आणि ठाकरे गटाचं आव्हान आहे, कसं पाहताय? नाही, हे आव्हान नाही आहे। आज जनता इथली त्रस्त आहे। मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं, आत्तापर्यंत खडेगोलवलीला 2 वेळा उपमहापौर, एक वेळा सभापती, वर्षानुवर्ष म्हणजे परंपरामध्ये तर चांगले महत्त्वाचे पदं भेटलेले आहेत, तरी देखील आत्तापर्यंत आपल्याकडं कुठल्याही प्रकारचा विकास नाही झालेला। मूलभूत सुविधांपासून त्रस्त आहेत नागरिक, तर नागरिक यांना यावेळी त्यांच्या पैशाचं पाणी करून टाकेल हा आम्हाला ठाम विश्वास आहे। आणि लोकांचा वाढता प्रतिसाद आणि त्यांचं प्रेम देखील, आशीर्वाद आमच्याबरोबर आहे।